3 मार्च 2025 रोजी सांगली जिल्ह्याचे माजी नगरसेवक सचिनदादा सावंत यांचे बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सांगोला नगरीमध्ये स्वागत करण्यात आलं। माऊली हॉटेल येथे सांगोला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष माननीय मारुती आबा वणकर यांच्या हस्ते माननीय सचिनदादा सावंत यांचा सत्कार करण्यात आला। बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सांगोला येथील मध्यवर्ती कार्यालय येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट अक्षयदादा बनसोडे यांच्या हस्ते माननीय सचिनदादा सावंत यांचा सन्मान करण्यात आला। तसेच सांगलीचे माजी नगरसेवक माननीय वीरेंद्र थोरात साहेब यांचा सन्मान बापूसाहेब ठोकळे यांनी केला। सांगली जयंती उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष मान्य प्रफुल्ल ठोकळे यांचा सन्मान बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष माननीय राज चंदनशिवे यांच्या हस्ते करण्यात आला। माजी नगरसेवक विलास सरजे यांचा सत्कार संस्थेचे सचिव माननीय विशाल भाऊ वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आला। अनिल साबळे साहेबांचा सन्मान अंकुश माने यांच्या हस्ते करण्यात आला। चेतन गाडे साहेबांचा सत्कार खजिनदार बंडूभाऊ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। सांगली जिल्ह्याचे माजी नगरसेवक माननीय सचिनदादा सावंत यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला रजिस्टर बॉडीचे अध्यक्ष माननीय तानाजीबापू बनसोडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। यावेळी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। गणेशदादा बनसोडे, महादेव बनसोडे, अक्षय वाघमारे, प्रवीण मोहिते, अजय बापू वाघमारे, प्रशांत भाऊ गायकवाड, आबा गुळीक, महेश मोरे, शाहिद चौधरी, अबू सवालाके, बापूसाहेब कांबळे, अजय माने, दिलावर मुलानी, विकी साळवे, विष्णू मोहिते, रोहित चंदनशिवे, मयूर फोरे, राज होवाळ, दत्ता कीर्तके, किरण शिंदे, सोनू बनसोडे, सोनू गाडे, सागर पारसे, गौतम शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। तरुण कार्यकर्त्यांना या ठिकाणी समाज जीवनामध्ये एक तरुणांना विधायक कार्याची दिशा देणारे आणि तरुणांच्या या ठिकाणी असणाऱ्या अन्य या ठिकाणी ज्या अडचणी असतील, मग त्या कौटुंबिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, अशा सगळ्याच पटलावरती तरुणांच्या या ठिकाणी हाताला तेवढ्याच ताकदीने या ठिकाणी आज साथ देणारा, आज या ठिकाणी महाराष्ट्रातील एक नामवंत या ठिकाणी आम्हाला मान, सन्मान आणि स्वाभिमानानं समाज जीवनामध्ये आमच्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्यांना या ठिकाणी ज्यांची प्रेरणा घ्यावी आणि अशा प्रेरणेतून या ठिकाणी तमाम सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करून आज बाबासाहेबांच्या विचाराची जी मुवमेंट आहे, बाबासाहेबांच्या विचाराची जी चळवळ आहे, ती चळवळ खऱ्या अर्थानं तेवढ्या मोठ्या ताकदीनं पुढे घेऊन जाऊन आंबेडकरी विचारधारा आणि आंबेडकरी असणाऱ्या निळ्या झेंड्याचा हा सन्मान आणि ताकद तयार करण्याचं काम आज सचिनदादांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी हे काम चालू आहे। आणि हे करत असतानाच आज खरं तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 100वी या ठिकाणी जन्मोत्सव सोहळा आज सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या या ठिकाणी तमाम अशा सर्वच महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला सुद्धा या ठिकाणी अभिमान वाटावा, गर्व वाटावा, अशा पद्धतीच्या विचारानं बाबासाहेब हे जागतिक स्तरावरचे विद्वान आहेत आणि बाबासाहेबांचा हा विचार सर्वसमावेशक असणाऱ्या सर्व जाती धर्मातील लोकांना आज खऱ्या अर्थानं समतेच्या एका धाग्यामध्ये गुंफून घेऊन जाणार आहे। हा विचार निर्माण करण्याचं काम आणि तरुणांना तेवढ्या ताकदीनं बाबासाहेबांच्या विचारधारेच्या चळवळीत पुढे घेऊन जाण्याचं काम आज सचिनदादा आणि त्यांची टीम करताना दिसत आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं सांगोला तालुक्याच्या या ठिकाणी असणाऱ्या सांगोला तालुक्यामध्ये ज्याच्या पदस्पर्श पावन झालेल्या या ठिकाणी भूमीमध्ये ज्यांचं आमच्या बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संघटना आणि आमचा अक्षयदादा आणि आमच्या सर्व मित्र परिवारांच्या वतीनं आज आम्ही सचिनदादांचं या ठिकाणी मनापासून अर्थपूर्वक स्वागत करतोय।